का आजची ऑर्डर बघून आहे ना असं मला घामच आल्यागत झालाय आज. आता वाजल्यात 5. खोटं सांगत नाही मी, कधीपासून पत्त लिहिते आमच्या नानीन त्यात आहे तुम्हाला सांगते ना. आज आहे ना कटाळाच येऊन गेला माझ्या मैत्रिणींना. 5 वाजल्यात 5. हो का तशी बसली 2 वाजल्यापासून 5 वाजले तर त्या जसं जेवण केलंय 2 वाजता तशी पत्त लिहिते मी. 2, 3, 4, 5 शाळेत सुद्धा 3 तासाचाच पेपर असतो फक्त. तरी कटाळा येतो. आता का नाही कधी कॉम्प्युटर आणि प्रिंटर आणून असं झालंय मला ना. माझं काय नाही, कोपरा दुखून येतो. मैत्रिणीनं लिहून 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 फुल स्केपची 5-6 पानं लिहिली. शाळेत सुद्धा एवढं कना लिहित नव्हती, एवढं कना लिहिलंय. आता पटापटा हो का आता हळद दळायची. आता डबाभर हळद दळावं. हळद दर किलोच आहे आज. किलोच हळद आहे. आता काय आता फक्त किती माहिती आहे का 8 दिवस फक्त. 8 दिवसात आहे ना. आज 8 दिवसापर्यंत सगळ्या मशनी येते ना बघा गुरुवारपर्यंत. मग काय खरं नाही. मग किती हळद कोंड दळायची. आता ही डबल दळावं लागते ना, डबल टिबल ती डबल दळावं लागन. अजून लाडू संपला. आता हाज्या नानानं नेलं रात्री अर्धा किलो. 2 किलो होतं. आता अर्धा किलो कमी पडतात इथं द्यायला. आता उद्याच्याला हळकुंड आणा लाडू करावं लागतं ना. दोन्ही ताईसाहेब वेटिंगलाच आहे 2-3 दिवस झालं. बघू कसं होतंय. आता घ्या समजून गाड्या. हे 2-3 दिवसाचा ताण आहे. नाही तर नाही एवढा मला ताण येत. पण हे काल डोकं दुखत होतं म्हणून झोपली. परवा दिवशी पाडवा, आदल्या दिवशी वर्ष सरात. आणि सारखी टिकली पडती. मग तुम्ही खावायचा मग कुकू लावले. राजूनानं सारखं गायब होतात आमचं. कपाळावनं कुठं जात काय माहिती. मग तुमचं बोलणं हां. आणि इकडं सांडगं बी संपल्यात इथं अजून. आजच्या उद्या दिवसापुरतं आहे तर बायांना म्हणलं करा बायांना सांडगं. आता लसूण चटणी अगं करावं लागेल अजून. किती राहिलं हां तेवढं. नाही तर मग फ्रीजमध्ये ठेवा ना आपलं. अर्धा तास आहे अजून. 5:30ला अर्ध्या तासात ह्यांचं एवढं होऊन मला लसणाची चटणी करून दिली. ह्यांनी बाद झालं. तरी आता लसणावाली जरा मागं ठेवलं तर लसूण ज्यांना पाहिजे त्यांनी जरा 8 दिवस थांबा. आता 8-10 दिवसांनी तुम्हाला ना लसूण टाकते. आता अर्जंटवाल्यांना 20-25 किलो टाकलाय की सगळ्यांना उली राहिलेल्यांना. आता थांबा वाईज जरा वाळून द्या लसूण. थोडं वाईज रेट उतरतात इथं अजून. चला बाय बाय. मसाला पॅकिंग करून झालाय आणि मी चालली हळद दळायला. तोपर्यंत लेक माझी मिक्स सांडगं आहे तेवढं नको भरू माझे मी. हां ती माझं मी भरते. आता तू ना हे सोपं भर थांब. इन्ग्रेडियंट्स आहेत की हसून तिथे लिह बाजूला. घेतली का फाडाय तू ही अयो शेंगदाणे लाडू 1 किलो जाऊन दे. आता ती त्या साहेबांचं उद्या बनवू. आता ही मसाला सांडगं मिरची पावडर हां मसाला सांडगं लसूण चटणी. तिथं लसूण चटणी बनवलेली मिक्स सांडगं मिक्स इथं आहे. ही मिक्सवालं बाजूला ठेव. ती बाजू ही सांडगं मिक्सवालं आहे तिथं. बाकीच तुला जेवढं सोपं जमतंय ना तेवढं कर. म्हणजे बाय करा. मंगळवारी हां देते तुला. 4 व्हीलरला लावते सगळीकडे लावते. तू कर. मंगळवारी जाणारच आम्ही कॉलेजमध्येच आहे ना दुसरीकडं. मंगळवारी माझा जागा कुठं वडते इकडं. सगळी मला ब्लॅकमेल करतात. पप्पा ब्लॅकमेल करते, दीदी मला ब्लॅकमेल करते. मला फक्त ब्लॅकमेल नानी ताई आणि बाया कामावल्या करत नाही. तर सांगा ती कामाला. हो तू त्या दिवशी गेली साड्या आणायला. किती हजाराची आणली. 1 4.5ची आणि 1 19ची. मला टोटल तू माझ्या मागे येतच जाऊ नको चोरट्यागत. सर बाजूला. ब्लाऊजला 350 रुपये शिलाई. 700 रुपये ब्लाऊजची. मग आता मला सांग एवढं मी कष्ट करते म्हणजे मी खर्च ना. प्लस 700 प्लस 750. जाऊ दे तिकडं. तो कर ती सोपं कर पॅकिंग. लय बेकार आहे अहो. आमची दीदी फाडती चिट्ट्या. आम्हाला आता चोर चिट्ट्या खायच्यात. हो चोर चिट्ट्याच खायची. बोला आणि कोण राहिले ती बघा. इथं लिहिलं तर मोगरा गुलाब अजून गुलाब लिहिले. अजून सदाफुली लिली अजून कमळ अजून
इकडं मसाले आहेत सगळे, इकडं पत्त्याचं मग काय बाबा, इकडं पत्त्याचं आणि इकडे सगळे सामान आहे. चोर चिट्ट्या खेळतो, उन्हाळ्याच्या सुट्ट्या नाही तो लागला. हे बघा इतक्या चोर चिट्ट्या, एक मोगरा, एक गुलाब आहे आणि एक सदाफुली, एक कमळ आहे. एक जरी चिट्टी हरवली ना चोर चिट्ट्यामधली, पोलीस इतका हाणतो ना, पोलीस इतका हाणतो ना चिट्टी हरवलं, मग नवीन चिट्टी तयार करावं लागतं, आहे का नाही? पोलीस हसतो बी वरनं, पोलीस हसतो बी, पोलीस वर आहे. आता तुम्हाला पोलिसाकडे जाऊन दाखव. हे पोलीस आहे, लय मारती मी करू कुत्रीच्या टिसती. हे असला पोलीस मित्रांनो, तुम्ही सांगा असला पोलीस कसला आहे? ऍड असतो कशाला मित्रांनो, असल्या पोलीस ऍड असतो कशाला? अबे काय जास्त होतंय नक्की? चपाती जास्त होती का नक्की काय जास्त होतंय? एक पॉइंट मित्रांनो, तर माझं पण आहे यूट्यूब चॅनल, त्याचं नाव आहे गणेश जाधव. पेकाळी पाहिजे गणेश जाधव 22-23. माझ्या यूट्यूबच्या आयडीचं नाव आहे, तर फॉलो करा त्याला, सबस्क्राईब नका करू. बरं का? आणि कमेंट पण करा आणि शेअर पण करा. त्यांना काम धंदाच नाहीत काय माझ्या ह्याला, तुमच्या मित्रांना बी सांगा फॉलो करायला. माझी बी आहे आयडी, मला बी फॉलो करा. करणार का? करू नाव माहिती आहे तुम्हाला, गणेश जाधव. माहितीच आहे ते मला, महाराष्ट्राचे लाडके गणेश जाधव. माझी पण आयडी करा तुम्ही सगळं. मित्रांनो, हाय माझी आयडी, हाय माझी आयडी. तर आमचं बोलणं असंच चालेल. चला तर मित्रांनो, बाय बाय. इंस्टावर आहे. हळद दळली, निमीच दळली या, निमी तशीच गिरणीत ठेवली या. कारण का सूर्य कुठं गेला नानी? सूर्य गेला वाटतं घरी. 6 वाजल्या ताई, त्या पॅक खायच्या ताई, त्या तुम्हाला दाखवते. हो का, 6 झाल्या ताई त्या. आता एवढीच हळद गार, आता हिला आधी गार करावं लागते. ही बघू शकता, लगेच भरून हे अशी बारीक असती. हिला गार होऊ द्या. आणि अजून काय काय राहिलंय जाऊती ताई तोवर गेल्या घरी. गेल्या ती पिशवी म्हणलं साड्यांची, मी परत म्हणलं हां तिला ती काय लागलं दीदीच्या लक्षात आहे ना, दीदीने एवढं पॅकिंग केलं या. 5, 7, 8, 9, 10 पॅकिंग केलं ताई त्या. अजून तेवढ्या राहिलेल्या आता एवढ्या पॅकिंग करते. त्याच्या खाली येतं आणि सांगली इथं मिक्सिंगचं. हां नाही ते दुसरं कुठं येतं हरभरा डाळीचं. ती द्या मला, ही काय द्या बरं. ते कुठं ठेवलंय दीदीने पत्त? एवढं पत्त राहिल्यात अजून. एवढं म्हणजे मैत्रिणींनो, अजून 20-30 पत्त असते मला वाटतं. हो का, उद्याच्याला 1 किलो करू. 1 किलो आहे तर आताच्या पुरतं. ही मिक्सिंग डाळीचं आहे तर पाहिजे. हां ते 1.5 किलोची ऑर्डर. झालं का? आता बघा किती सणा पॅकिंग करते का झटक्यातच मैत्रिणींनो. संध्याकाळचा कुणाचाही फोन नाही उचलला तर राग मानून देत जाऊ नका. नानींनी बघितलं, नानी काय म्हणले, राहडा चाललाय बाई. दिदाबाईनी पोरांनी सगळ्यांनी मार्ग ठेवले खालीच काढून सगळं, आणि फोन वरडतोय मी वर. तुझी चालली हळद दळायची. असू द्या, बाय सगळ्यांना.
की किती राहिली संपली. अरे देवा, 1 किलो भरेल का? हे असे पार्सल आहे तिथं बघू शकता. अरे मनीषा दादाचं पार्सल आहे. आणि हे माझं पार्सल आहे. आता एकच ताईसाहेबांचं एवढंच भरणार आहे. राहिलेलं ताईसाहेबांचं उद्या. हळद 1 किलो, मिरची पावडर 1 किलो, मसाला 1 किलो, चटणी 500 ग्रॅम, सांडगं 750 ग्रॅम. हे भरलंय सगळं. काय झालं, हळद उरकली नाही. एवढं तुम्ही बघितलं दळलेलं होतं, एवढं सगळं संपलं. लसूण चटणी बी संपली आणि बाया गेल्या घरी. आणि हो का मी कशी आंघोळ केली हे नाही. ती 1 किलो भरती का बघा ना. हो की चिटकव मी तर उरकते माझं. आता राहिलेलं ताईसाहेबांचं उद्या. कुठे गेलं ती वही कुठे ठेवली ग? तिला लई लांब जाऊ ती बरं तिकडं. आयो कंटाळा लई झाली सगळी बाकी. पाया. आता ती हीच नाही ना टाकायला. हळद नाही की दळलेली. बस की बाई 3-4 किलो दळली की आता आम्ही. 4 किलो कसली ग धावा डबा बरं ही दळली होती. बरं ही ती चिटकव राहिलेलं बघू आता. तर काय काय कशात? त्याच्यात ती ही बाकीचं भरले, फक्त हळद राहिली आहे. कशात थांबे बाई नाही काय करू. अगं ही सगळं चिटकाव हो की भरलंय म्हण. मला साडी घालू दे की. किती वाजल्यात बघ ना. मग ठीक आहे जा. ते नाही पुरलं त्याचं. काय झालं मैत्रिणीनं, ही एवढी पार्सल आहेत आज. मला वाटतं 40 किलो असेल, 40-50 किलो असेल नक्की. 40 किलो तरी सहज असेल. असू दे, ह्या गोष्टी आता उरकती. आणि वाजल्यात किती धावती. आता जायचंय कुरिअरला हे गठोडं भरून. बरोबर 7:15 वाजल्यात. आणि घ्यायचं सुट्ट्या का अगं दम लागलं. टाक. तर एवढं मोठं ठिकं भरून चालवलं आहे जरा. सुट्टी घ्यायच्या का सुट्ट्या आणि घ्यायच्या. असू द्या, ह्या गोष्टीवरती आता सुतळीने बांधती तोंडात निघती का दुकानाकडे. बांधलं तर काय करून जागायला शिवावं लागलं. तू व्यवस्थित भरलं नाही ग. खाली सगळे मोठे मोठे पार्सल भरले. इथं राहिलंय थोडंसं. तिघी पार्सल बसा ना तर. अयो बरोबर 7:30 वाजलं ते बरोबर. आणि मी चालले कुरिअरला. किती मैत्रिणींना दिवसभर उरकलं ना, किती बी म्हणलं ना मी लवकर जाईन, नाही पोचतायत. किती उरकून द्या. कारण का हे एवढं पार्सल लिहित बसायचं म्हणलं ना 2-3 तास जातात आहेत मला. पर्याय नाही काय. असू द्या आता ही गुणी ठेवायची बाय सगळ्यांना. नाश्ता काय करतोय बघा. सूपचा नाश्ता आहे. कुरिअरला आलते. दाजींच्या काय डोक्यात आलं काय माहिती. मला मध्ये चल जेवाय जाऊ दोघं. दाजी इथं जेवाय घेतलं त्यांचं मला. काय देणार आला. चल मला म्हणलं जाऊ दोघंच. रोज काम 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 काम. घरी दिदीले ह्यांनी मोमोज केलं ते खायला. आलो आता जेवतो आणि जातो. काय खाते स्टार्टअप हे दिलंय जेवाय यायच्या आधी. स्टार्टर. हां हॉटेल काय मनन खायचं, मानाने खायचं. लई दिवसात ना दाजीने जेवायला आणलंय. हां का खायचे काय 2 वाट्या भरून दिले. त्यांनी सांगितलं काय खायचं. शेव हां शेव खाऊ. जेवणामध्ये आहे पनीरची भाजी, वरण भात, कांदा.
कोण काय आपू झालं का बांधकाम चांगलं? अयो बघावं आलं तर इथं बकुळाचा पप्पा कलर द्यायचा चाललाय. आ 1 वाजला 1 काम करत नाही त्याला वर टाकायची. एक काय करते ती खाली घ्यायची आणि वर काप टाकून काय करायचं त्याला? त्याला झोपावर काय मला कशाला असतो मग. एक दादा म्हणतो अगं आका तू घर बांधलेलं नवं दाखव की. घर नाही आहो हे मसाल्यासाठी बांधलेलं आहे. घर नाही ती मसाल्यासाठी बांधकाम केलेलं आहे. अजून काय नाही इथं. बंगल्यापेक्षा हीच भारी दिसते. कस काय बंगल्यापेक्षा बंगल्यापेक्षा लगेच डबल मजला होतो. पण अहो बंगला कसा आहे का ना आपा बंगल्यापेक्षा ही भारी कसली दिसते डिझाईन. लय छान दिसतंय. हा कौलाचं मग हे मनीषा कलर द्यायचंय अजून. अहो हे मनीषा मसाल्याचं बांधकाम आहे. मनीषाचं मसाल्याचं बांधकाम आहे. काम अजून होय जे राहिले प्लास्टर राहिले कलर राहिला. कलर दिल्या बघ कसलं दिसतंय. टकाटक मध्ये ना. हा इथं माणसांच्या घरात मसाला पोचायचा आहे. माणसांना खायचा आहे. त्याच्यामुळे एवढं भारी बनवलंय हे बांधकाम. एवढं भारी चाललंय ना एवढं दमाने चाललंय ना लय भारी. आणि अजून वरनं बायांना हवा लागायसाठी हो काही कलर दिला. 2दा 3दा झाला द्यायचा. आधी रेड ऑक्साईड दिला नंतर काळा दिला नंतर पांढरा दिला. होय दाजी 3 कलर झाला ना ह्याला द्यायचा. लय आहो त्यांनी ती लय काळजी करतात कलरची का माहितीये का. ही गंजू नाही ना परत ना. ही एकदा बांधकामात गेले ह्याचा काय उपयोग होत. रेड ऑक्साईड ऑइल पेंट खरंच बांगल्यापेक्षा भारी दिसते काय. इथं राहायचंय इकडं मसाले बनवायचे तर इथं पूर्ण आयुष्य ह्यात मध्ये घालवायचंय. हमको ये इशारों में कहें हम थम के यह घड़ियां गुजारे. पहले कभी तो ना हमसे बतियाते थे ऐसे फुलवा. ये मौसम का जादू है मितवा ना अब दिल पे काबू. काय करणार तुम्ही? 2 महिने 4 महिने 6 महिने करत होतं. 6 महिने तर रोट नाही काय. अगं पप्पा म्हणतात आहे त्याची शाळा ना 5वीला त्याला एमआयडीसी टाकावं लागेल नाव नोंदवावं लागेल. मग पप्पा म्हणले त्याला काम बी करू लागेल ना पप्पांना. म्हणलं गिरायकाने मागितलं ना 1 किलो खरं नाही गणेश कस करेल. ते म्हणून घेतात ना उठून माझा हात काळा होत्यात मग काय करायचं. ते म्हणे उठतीत ना घे हात काळा होत्यात माझा मग काय करणार तुम्ही. झालं जाऊन पारूस